Friends, 11th standard chemistry students, and through this video lecture we are going to start atomic structure, an important topic. Structure of atom, it is called or labeled as in the textbooks. So actually the purpose of that structure of atom or atomic structure, the purpose is to study electronic configuration. ओके, 10th बघा आपण जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकलो होतो, जसं पटकन तुम्हाला दाखवायचं असेल तर जसं सोडियम 11, ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11, आणि मग आपण असं 281 मीन्स आउटरमोस्ट ऑर्बिट 1 इलेक्ट्रॉन, देअरफॉर इट विल डोनेट, असं लिहित होतो 10th नाही का. किंवा क्लोरीन, सोपे नेहमीचे ओळखीचे एलिमेंट्स घेऊन सुरुवात करायची, सोपं. ओके, क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17. कारण का एक तर आपण हा टॉपिक सुरू करत असलो तरी बऱ्याच गोष्टी या टॉपिकच्या पुढे जाऊन आपल्याला माहीत असतात, पण हे मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ओके, किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बेस्ड ऑन क्वांटम थिअरी, हायसेनबर्ग, श्रॉडिंजर्स, प्लँक्स, हे सायंटिस्टची नावं, आणि ते इथून पुढं वापरणार आहोत आपण. तर त्यासाठी पुन्हा थोडं काही गोष्टी रिवाईज करायच्या असतात व्यवस्थित म्हणून, किंवा टेक्स्ट आणि नोट्समध्ये त्याच्यापेक्षाही आणखी आधीच्या काही हिस्ट्री म्हणून काही गोष्टी दिलेल्या आहेत. डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन, डिस्कवरी ऑफ प्रोटॉन, त्या तुम्हाला 10th वगैरे झालेल्या असतात, किंवा त्याच्यावरती क्वेश्चन येणार नसतो, तर तो तुम्ही वाचायचा आहे. ओके, ते मला डाऊट विचारला तर मी सेपरेटली सांगू शकतो आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती, पण ते हिस्ट्री म्हणून आहे तो पार्ट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे मॉडर्न म्हणूया आपण, म्हणजे बेस्ड ऑन क्वांटम थिअरी, पुढे कळेल आता ते क्वांटम का शब्द आला वगैरे वगैरे, किंवा हे श्रॉडिंजर कोण आहेत, प्लँक्स कोण आहेत, ते कळण्यासाठी मग त्यासाठी थोडी जी झालेली गोष्ट आहे ती आणखी व्यवस्थित बघून मग सुरुवात करायची. की जसं की रुदरफोर्डपासून सुरुवात, मग नोट्समध्ये त्याच्या आधीचं पण मी असं म्हणालो, डिस्कवरी, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, ते वाचून घ्यायचं. ते 10th झालेलं आपल्याला पुन्हा एकदा दे हॅव मेन्शन्ड असू दे पुस्तकात म्हणून. व्हिडिओ थ्रू लेक्चरमध्ये त्याच्यासाठी वेळ घालवणं बरोबर नाही. रुटीन लेक्चरला ते पण थोडक्यात सांगता येतं, धावतं. ओके, किंवा क्लोरीनचे ॲटॉमिक नंबर 17. त्यामुळं हा नवीन टॉपिक आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चर असं आपण म्हणत असलो तरी लक्षात ठेवा, द पर्पज ऑफ दिस टॉपिक इज टू लर्न इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मॉडर्न हे नव्हे, हे ओल्ड नाही का. आणि मग याचं आपण कसं लिहायचं, क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17 म्हणजे प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस 17, अँड देअरफोर आउटसाइड द न्यूक्लियस, म्हणजे जुन्या भाषेत 17 इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस इन व्हेरियस ऑर्बिट्स. ऑर्बिटची भाषा जुनी 10th तर ते आपण 287 असं लिहायचो. तर आता ते आम्हाला ऑक्टेट रूल आणि जे काही 10th कंपाऊंड्स वगैरे होते तिथंपर्यंत सोयीचं होतं, त्यामुळं ते ठीक होतं. आता ते नाही चालणार, त्याच्यापेक्षाही ॲडव्हान्स्ड म्हणून हा टॉपिक, ते शिकण्यासाठीचा हा टॉपिक आहे, लक्षात घ्या. तर त्याची सुरुवात करताना आपण रुदरफोर्ड जरा व्यवस्थित पुन्हा बघू. रुदरफोर्ड हे काय एक्सपेरिमेंट केला आणि त्याचे काय कन्क्लुजन होते, आणि मग त्यानंतर मग स्पेक्ट्रोस्कोपची एंट्री झाली, आणि मग नील बोर त्यांनी एक मॉडेल मांडलं. ते रुदरफोर्डचे जे लिमिटेशन्स आहेत, डिमेरिट्स आहेत किंवा ड्रॉबॅक्स आहेत, किंवा रुदरफोर्ड जे सांगू शकला नाही ते बोरने सांगितलं. मग परत त्यात काही लिमिटेशन्स आले, आणि असं करत मग क्वांटम थिअरी आली, आणि मग इथंपर्यंत आपण जाणार. आणि मग हे आपण सगळ्या टॉपिक्समध्ये 11वी 12वी, आणि मग याच्याशिवाय तुम्ही कुठलीच MST CET नीट बोर्ड काहीच करू शकणार नाही जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्यवस्थित नाही केलं तर. म्हणून हा टॉपिक बेसिक फार महत्त्वाचा आहे. आणि मग त्यातलं MCQs वगैरे हे सगळं आलंच परत. पण महत्त्वाची गोष्ट आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज अ मेन पार्ट, म्हणून मी तुम्हाला थोडं इंट्रोडक्टरी एवढा वेळ मी सांगत राहिलो. चला इथं या. Rutherford, what he did
what experiment he performed is this represented on board in this manner. Rutherford's alpha scattering experiment असं म्हटलं. तर अ सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल असं घेतलेला असतो. हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, समजून घ्या. म्हणजे अल्फा पार्टिकल रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट, म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट, जसं आपल्याला रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट म्हटलं की आम्हाला फक्त युरेनियम वगैरेच ऐकून माहीत असतो, असू दे. तर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स म्हणजे ज्यांचं न्यूक्लियस पण अनस्टेबल असतं. नॉर्मली ज्या रिॲक्शन्स आपण बघतो त्याच्यामध्ये काय असतं, जसं सोडियम क्लोरीन लिहिला होता आउटरमोस्ट ऑर्बिट, आपली 10th पर्यंतची भाषा. सोडियम डोनेट्स, क्लोरीन गेन्स, किंवा कुठं शेअरिंग झालं आहे, Cl2 मॉलिक्यूल फॉर्म झाला, तर डोनेशन, गेनिंग, शेअरिंग हे इलेक्ट्रॉन्स भाग घेतात आउटरमोस्ट. या टॉपिकमध्ये पुढे जाऊन आपण शेल वापरणार आहोत, वर्ड शेल वर्ड वापरणार आहोत. ओके. आणि आत्तापर्यंत आपण 10th मध्ये शिकलो ते आपण ऑर्बिट म्हणायचो, लक्षात घ्या. ठीक आहे, तात्पुरतं आपण ऑर्बिटसुद्धा वापरू शकतो. तर इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट ऑर्बिट म्हणजे पुढे जाऊन आउटरमोस्ट शेल, डोनेशन, गेनिंग ऑर शेअरिंग ते बघत असतो आपण. आणि त्याप्रमाणे कंपाऊंड तयार झाला, NaCl तयार झाला, Cl2 तयार झाला, HCl तयार झाला वगैरे वगैरे. तर ते काही मॉलिक्युल्सपर्यंत ती आपली थिअरी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आत्ता इथे लिहिलं होतं त्याच्यावरती खपून जातं. दॅट इज नॉट इनफ, म्हणून आपण पुढे जातो आहे. तरी पण सुरुवात तिथून करायची. रुदरफोर्डनी काय केलं, तर मुद्दा माझा काय सांगायचा होता की हे जरी असलं तरी देर आर सर्टन एलिमेंट्स इन विच न्यूक्लियस इज ऑल्सो अनस्टेबल. आता न्यूक्लिअर केमिस्ट्री हा परत सेपरेट टॉपिक आहे आपल्याला, लक्षात घ्या. 12th मध्ये बीच शिकवणार आहे, त्यामुळे त्याचे डिटेल्स होतील. तरी पण थोडक्यात काय माहिती पाहिजे, न्यूक्लिअर केमिस्ट्री किंवा न्यूक्लियस इज ऑल्सो अनस्टेबल ऑफ सर्टन एलिमेंट्स. जसं की आपल्याला माहिती असलेलं जर म्हटलं तर युरेनियम म्हटलं की 92 ॲटॉमिक नंबर फिक्स आहे, त्याचा मास नंबर 236 हा अनस्टेबल आहे. अँड देन इट डिसइंटिग्रेट्स किंवा आपण म्हणतो डिके डिसइंटिग्रेट्स. कारण का तो न्यूक्लियस अनस्टेबल आहे, तर त्याचे 2, 3, 4 न्यूक्लिया तयार होतात तुकडे होऊन. एखादं वस्तू आपण एखादी समजा काहीतरी बांधलं, काहीतरी वस्तू ठेवल्या, भिंती ठेवल्या किंवा असं खडूचे बॉक्स ठेवले आणि ते जर ठेवताना इकडे तिकडे झालं असेल, ओके, किंवा जे ठेवलं त्याला लेवल नसेल वगैरे, तर काही ना काही कारणामुळं ते एका ठराविक उंचीनंतर ते पडू शकतं, कोसळतं ना. तर जनरल ॲनॉलॉजी म्हणून तसं न्यूक्लियस ऑफ सर्टन आयसोटोप्स ऑफ एलिमेंट्स, सगळे एलिमेंट्स पण नाही, आयसोटोप्स ऑफ एलिमेंट्स ते अनस्टेबल असतात, मग ते डिसइंटिग्रेट होतात. आता त्याच्यामध्ये फ्युजन, फिशन असा पण भाग आहे. सगळं एकाच वेळेला बोलत गेलो तो गोंधळ होईल. आपल्या टॉपिकच्या लिमिटमध्ये थोडं सांगतो आहे, आणि न्यूक्लिअर केमिस्ट्रीच्या टॉपिकमध्ये ते सगळे डिटेल्स होतीलच. ओके, आताच नाही तर काही वेळेला तज्ज्ञ लोक त्याचे किस पाडत राहतात, ते ठीक आहे, इट इज वेलकम. तरी पण मुद्दा काय की या टॉपिकच्या लिमिटमध्ये काही गोष्टी बोलायच्या असतात. तर न्यूक्लियस अनस्टेबल होतात आणि त्याच्यामधले प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये बाहेर पडतात. त्यामध्ये अल्फा पार्टिकल इज इमिटेड. अल्फा पार्टिकल इज इमिटेड. मग अल्फा पार्टिकल म्हणजे काय, तर हेलियम एलिमेंटला आम्हाला माहीत असतो, म्हणजे जो स्टेबल त्यातला न्यूक्लियस आहे आयसोटोप, तो लिहितो मी. 2 प्रोटॉन्स 2 न्यूट्रॉन्स हा हेलियमचा न्यूक्लियस. बरोबर लिहिलं का मी, चूक? ओके, हेलियम व्यवस्थित लिहितो, म्हणजे 2 प्रोटॉन्स 2 न्यूट्रॉन्स, त्याचे इतर आयसोटोप असतात, स्टेबल आयसोटोप इन द न्यूक्लियस. आता हे रिप्रेझेंटेटिव्ह प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स आर टुगेदर, त्याला न्यूक्लियस म्हणतो आपण, आणि मग ते रिप्रेझेंटेटिव्ह सर्कल काढत असतो. अँड 2 इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस. तर हे जे अनस्टेबलवाले आहेत जे कोण असतं, त्याच्यामध्ये न्यूक्लियसमधले काही पार्टिकल्स बाहेर पडतात प्रोटॉन फॉर्ममध्ये, न्यूट्रॉन फॉर्ममध्ये, प्रोटॉन किंवा 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन या ग्रुपच्या फॉर्ममध्ये. आणि आणखी पण
मोठ्या फॉर्ममध्ये असे नका. तर मुद्दा काय, तर 2 प्रोटॉन अँड 2 न्यूट्रॉन असा न्यूक्लियस बाहेर पडला, म्हणजे जसं की त्याचे 2 इलेक्ट्रॉन जर काढले तर मग काय शिल्लक राहणार, 2 प्रोटॉन्स अँड 2 न्यूट्रॉन्स. म्हणजे काय झालं ते न्यूक्लियस ऑफ हिलियम. सो न्यूक्लियस ऑफ हिलियम इज अल्फा पार्टिकल. थोडक्यात अल्फा पार्टिकल बाहेर पडला म्हणजेच त्याचे आउटरमोस्ट ऑर्बिट, आत्ताची भाषा अजूनपर्यंतची, 2 इलेक्ट्रॉन्स इफ इट इज रिमूव्ड तर काय राहणार ते, तर त्याला अल्फा पार्टिकल म्हणलेलं आहे. तर 2 प्रोटॉन्स 2 न्यूट्रॉन्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज 2 असणार, प्रोटॉनमुळं 2 युनिट पॉझिटिव्ह चार्ज असणार, न्यूट्रॉन चार्जलेस म्हणजे मास 4 युनिट आणि चार्ज 2 प्लस 2 नाही का. तर न्यूक्लियस ऑफ हेलियम थोडक्यात. ओके, आता हेलियम म्हणलं की ॲटॉमिक नंबर 2 फिक्स आहे, ते अल्फा पार्टिकल. म्हणजे अल्फा पार्टिकल इमिट होतात म्हणजे काय होतं, तर साध्या भाषेमध्ये 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉनचं ग्रुप असं मोठ्या संख्येने बाहेर पडतात. ओके, एखाद्या समजा बिस्किटची पुडी अशी फेकली तर तो एक पुडा म्हणजे एक अल्फा पार्टिकल असं म्हणा, म्हणजे की ज्याच्यामध्ये 2 प्रोटॉन्स अँड 2 न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट. तर हे 2 प्रोटॉन्स अँड 2 न्यूट्रॉन्स, तर अल्फा पार्टिकल इज नथिंग बट न्यूक्लियस ऑफ हेलियम. हे तुम्हाला माहीत असावं. तर ठीक आहे, आणि हे सगळे डिटेल्स न्यूक्लिअर केमिस्ट्री नावाचा आपल्याला टॉपिक आहे त्याच्यामध्ये. आता या टॉपिकच्या गरजेप्रमाणे जी चर्चा आहे ती तेवढीच करायची. ओके, काय हरकत नाही. तर सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल्स नॉर्मली रेडियम असतो या एक्सपेरिमेंटमध्ये. रुदरफोर्ड साहेबांनी तो घेतला होता आणि मग अल्फा पार्टिकल्स इमिट व्हायला लागले तिकडं नाही का, अल्फा. आणि ही लेड प्लेट आहे, म्हणजे कसं की आता हे अल्फा पार्टिकल्स इमिट होत आहेत, ते इकडे जातील इकडे जातील इकडे जातील, दे आर व्हेरी डेंजरस. तर लेड प्लेट एवढी थिक, डेन्सिटी व्हेरी हाय, लेडची बॅटरी तुम्ही उचलून बघितली असेल. ओके, अँड व्हेरी स्मॉल स्लिट, व्हेरी स्मॉल होल, ॲपर्चर. ओके, स्लिट ठेवलेलं आहे, म्हणजे त्यातले ठराविक रे ऑफ हेलियम पार्टिकल्स भरपूर इथून यायला लागलेत ना, हे रेडिओ एलिमेंट असल्यामुळं. तिकडं लेडला ते बंबार्ड होऊन ते डिॲक्टिवेट होतील, म्हणजे इकडं तिकडं कुठं जाणार नाहीत, एस्पेशली या स्क्रीनवरती येणार नाहीत. ही काळजी, स्क्रीन काय आहे सांगतो. तर हे असं भरपूर मोठं आहे लेड प्लेट. ठीक आहे, स्मॉल स्लिट इन इट, त्यामुळं त्या स्लिटमधून जाऊ शकणारे रेज ते एका ट्रेनसारखं वगैरे किंवा असा एक ग्रुपमधून गेले म्हणून रेज म्हणायचं. ते काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स नाही आहेत रेज म्हणायला, पण इथं सोयी त्याच्याप्रमाणे जातात म्हणून त्यावेळेला शब्द वापरला आहे. तर अल्फा पार्टिकल्स दे पास थ्रू दिस स्लिट. आणि इथं काय केलं आहे, गोल्ड फॉईल, थिन गोल्ड फॉईल. मग पुस्तकात त्याचं नेमकं सेंटीमीटरमध्ये वगैरे दिलं आहे, ठीक आहे ना, नॅनोमीटरमध्ये कन्वर्ट करून दिलं आहे. ओके, साध्या भाषेमध्ये आपल्याला पहिला ते चित्र समजून घ्यायचं आहे. डोळ्यासमोर एक बाबा असं रुदरफोर्डने एक्सपेरिमेंट केला, त्यावरून ॲटम असा असला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. ओके, ते समजून घेतलं. मग लक्षात आलं की असं काहीतरी झालं, स्पेक्ट्रोस्कोपीचा एक्सपेरिमेंट आला आणि मग बोर साहेबांनी त्याच्यात इम्प्रूव्हमेंट केली. मग आणखी पुढं काहीतरी झालं, असं ती स्टोरी आपली पुढं जाणार आहे. ठीक आहे, तर थिन गोल्ड फॉईल दिसण्यासाठी थोडं काढलं आहे ब्रॉड बऱ्यापैकी, पण थिन गोल्ड फॉईल म्हणजे कागदाचा, आपण कागद जेवढा पातळ असतो तो सुद्धा फार जाड झाला. आपल्या मिठाईवरती चांदीचा वर्क जो असतो ती आपण कधी काढून बघत नाही, म्हणजे फार बारीक थिन, म्हणजे असं म्हणूया की कागदसुद्धा जाड म्हणालो मी. तर ती गोल्ड फॉईल, गोल्डचं अगदी थिन फॉईल, म्हणजे असं पत्रा वगैरे पण म्हणत नाही, फॉईल म्हणतो आपण. तर म्हणजे ती थिन गोल्ड फॉईल असा पकडली तर ती एवढी थिन आहे की आपल्याला पलीकडचं पण थोडंफार असं अंधूक दिसेल, एवढी थिन गोल्ड फॉईल. ओके, बटर पेपर वगैरे आपण म्हणतो. ओके, त्याच्यापेक्षाही थिन खरं म्हणजे. तर थिन गोल्ड फॉईल, पण शेवटी गोल्ड फॉईल आहे याचा अर्थ काय की एक गोल्डचे ॲटम्स आहेत नाही का, असे ॲटम्स आहेत, त्याच्यामागं गोल्डचे ॲटम्स आहेत, त्याच्या पुढं गोल्डचे ॲटम्स आहेत, असे गोल्डचा थर आहे, असा आहे म्हणजे आहे तो, फक्त फार एवढा कमी आहे की थिन म्हणालो आपण, पण तरीसुद्धा म्हणजे गोल्ड ॲटम्स आहेत, हे थर आहे, बरेच थर आहेत, असे एक असतील काही असे आहेत. सो थिन गोल्ड फॉईल. आणि अल्फा पार्टिकल हा बऱ्यापैकी हेवी आहे. ओके, 2 प्रोटॉन्स अँड 2 न्यूट्रॉन्स असा एक पार्टिकल, असे सो मेनी पार्टिकल्स, म्हणून रेज ऑफ अल्फा पार्टिकल्स असं म्हणालो आपण सोयीसाठी. ओके,
So alpha particles, they bombard on this gold foil. Alpha particles were found to penetrate the gold foil. Alpha particle gold foil penetrate करून त्याच्यातून घुसून पलीकडे आले. आणि इकडे आम्ही काय केलेलं आहे, सर्क्युलर, ॲक्च्युली ती इथंपर्यंत आहे, सगळे काढलेले आहे मी, समजून घ्या. दिस इज ZNS स्क्रीन. हे ZNS स्क्रीन आहे. मग ZNS स्क्रीन का, तर अल्फा पार्टिकल इथून आल्यानंतर ह्या स्क्रीनवरती कुठं कुठं बंबार्ड होतील, देअर वी विल सी इल्युमिनेशन, किंवा असं ते पांढरं पांढरं काहीतरी असं चमकतं आहे असं, ओके, शायनिंग असं काहीतरी दिसेल, इल्युमिनेशन म्हणू शकतो आपण. तर त्या स्क्रीनवरती ZNSचा लेअर लावला, झिंक सल्फाईडचा लेअर लावला, त्या अल्फा पार्टिकल्स वेन ते बंबार्ड, तर तिकडं ते असं इल्युमिनेशन दिसेल. आणि जिथं जिथं इल्युमिनेशन दिसेल तिथं तिथं आपल्याला समजतं की अरे तिकडं अल्फा पार्टिकल्स दे हॅव कोलायडेड. अल्फा पार्टिकल्स येऊन तिथं जिथं अल्फा पार्टिकल्स येऊन कोलाईड होतील तिकडे तिकडे ते इल्युमिनेशन दिसणार. आणि ती प्रॉपर्टी आहे ZNS झिंक सल्फाईडची, अँड देअरफॉर ZNS स्क्रीन, असं सर्क्युलर स्क्रीन काढलेली आहे. तर हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर आमच्या लक्षात काय आलं की 99% अल्फा पार्टिकल्स, आपल्याला समजण्याची भाषा, मग ॲक्युरेट व्हॅल्यूज वगैरे सुद्धा टेक्स्टमध्ये असतात, ते पाठ करायची वगैरे गरज नसते, एक अंदाज येण्यासाठी दिलेलं असतं, लक्षात घ्या. कारण हे सगळं करून आपल्याला अल्टिमेटली काय करायचं आहे, तर जे मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, किंवा ज्याला आपण मी मगाशी म्हणालो क्वांटम थिअरी, त्याची सवय करून घ्यायची. सोपं आहे ते. आणि मग त्याची सुरुवात, आणि हे झालेलं आहे थोडंसं व्यवस्थित. मग त्याच्या आधीच्या पण काही गोष्टी झालेल्या आहेत, त्या वाचा म्हणून सांगितलं बघा. तर मोर दॅन 99%, आपण राऊंड फिगरमध्ये बोलू, 99% अल्फा पार्टिकल्स वे आर फाउंड टू बंबार्ड स्ट्रेट. म्हणजेच काय बरं, 99% ऑफ अल्फा पार्टिकल्स इकडं बंबार्ड झाली या एरियामध्ये. अल्फा पार्टिकल्स, ते काय लक्षात आलं, इकडं इल्युमिनेशन दिसलं, भरपूर दिसलं, जास्त असं इल्युमिनेशन दिसलं. याचा अर्थ काय, 99% ऑफ अल्फा पार्टिकल्स पास थ्रू दी गोल्ड फॉईल. जर ते सरळ तसेच तसे आले, त्याचा पाथच बदलले, विथ नो चेंज इन पाथ, नो चेंज इन पाथ. आता नो चेंज इन पाथ याचा अर्थ गोल्ड आहे म्हटल्यानंतर हेवी एलिमेंट आहे, त्याच्या आता आम्हाला माहिती आहे ॲक्च्युली, आता याच्यातून न्यूक्लियस, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स हा कन्क्लुजन आलं. पण आता आम्हाला ऑलरेडी माहिती आहे, रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट आम्ही सोयीसाठी शिकतो, या टॉपिकच्या सोयीसाठी सुरुवात कुठून तरी करायची. त्यावेळेला हे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स असं नव्हतं, असे नका. मग त्या पद्धतीनेच शिकायला पाहिजे असं काही नाही. आम्हाला माहिती आहे गोल्ड फॉईल म्हणजे की गोल्डचे ॲटम्स आहेत, त्याचे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस आहेत, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस आहे. म्हणजे काही ना गोल्ड हेवी आहे, आणि अल्फाच्या पार्टिकलच्या तुलनेमध्ये एक एक गोल्ड तर त्याच्यापेक्षा हेवी आहे. हे आता माहिती आहे. रुदरफोर्ड साहेबांनी एक्सपेरिमेंट केला त्यावेळेला हे नव्हतं. त्यामुळे त्याने न्यूक्लियस, प्रोटॉन्स हे नंतर कन्क्लुजन आलेलं आहे. ठीक आहे. तर मेजॉरिटी ऑफ द अल्फा पार्टिकल्स, मोर दॅन 99%, पास थ्रू दी गोल्ड फॉईल विथ नो चेंज इन पाथ. कारण नो डिफ्लेक्शन, कारण ते इथं जास्त हिट झाले. नो चेंज इन पाथ याचा अर्थ काय निघाला, त्याचा अर्थ काहीतरी असणार. काय निघाला कळतो आहे, पण ठीक आहे, त्याचा अर्थ काहीतरी असणार. पहिला एक्सपेरिमेंट कंप्लीट करूया. एक्सपेरिमेंटमध्ये काय दिसलं ते पहिला संपवूया, आणि मग त्याचे अर्थ काय काढले आपण ते बघता येईल. 90 डिग्री, लेस दॅन 90 डिग्री असं डेव्हिएशन झालं, म्हणजे अल्फा पार्टिकल्स पास थ्रू दी गोल्ड फॉईल अँड दे डेव्हिएटेड, दे हिट, दे कोलायडेड दी ZNS स्क्रीन. आणि ते होत असताना त्यांचा जो इथला जो पाथ होता तो 90 डिग्रीपेक्षा कमी, 45 असेल, 40 असेल, 90पर्यंत, अशा अँगलनी चेंज होऊन हिट झाला. असे किती निघाले, तर 8000 जर आले असतील तर त्यातला एक, 1 इन 8,000पैकी एक, जो 90 डिग्रीच्या खाली 0 आणि 90मध्ये डेव्हिएशन झालं, विथ नो चेंज इन पाथ. 99%पेक्षा जास्त, राऊंड फिगरमध्ये 99 म्हणालो. आणि 90पेक्षा जास्त, 90% म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जास्त डेव्हिएशन झालं, म्हणजे तो आला आणि त्याच्या मार्गात कोणतरी आला असेल तर ते डेव्हिएशन होणार ना. तर ते 90 डिग्रीपेक्षा जास्त झालं, असं 30,000 मध्ये एक असं सापडलं प्रमाण. आणि हा रुदरफोर्डचा असा हा एक्सपेरिमेंट. आता याचा अर्थ काय, असं जर असेल तर याचा अर्थ काय,
तर त्याचा अर्थ असे निघाले मग. ओके, सिन्स मोस्ट ऑफ द पार्टिकल्स पास्ड थ्रू द गोल्ड फॉईल विथ नो डिफ्लेक्शन, नो डेव्हिएशन, याचा अर्थ ते अल्फा पार्टिकल्स गोल्ड फॉईलमधून पास होताना त्या गोल्ड फॉईलमध्ये मधले जी काही रचना असेल ते गोल्ड फॉईलचे ॲटम्स आता आम्हाला माहिती आहे म्हणून ते कोणी त्याच्या मार्गात आलेलंच नाही आहे. आणि अल्फा पार्टिकल हा 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन सुरुवातीला सांगितलं म्हणजे बऱ्यापैकी हेवी आहे. त्याच्या मार्गात कोणतरी आलं तर तो ज्याप्रमाणे आला असेल त्याप्रमाणे त्याचं डेव्हिएशन थोडंफार कमी होईल, जास्त होईल. इवन अगदी डायरेक्ट कोण आला असेल त्याच आणि तसाच मागं गेला असेल 180, ते तरी याच्यापेक्षाही कमी, म्हणजे यातलाच पार्ट आहे तो. म्हणजे 80-90 हजारामध्ये एखादा अल्फा पार्टिकल गोल्ड फॉईलला हिट झाला आणि 180मध्येच मागं गेला. किती कमी, एक अंदाजे सांगू शकतो किंवा 80 हजारामध्ये एखादा. ओके, आणि 99% जास्त विथ नो डेव्हिएशन. याचा अर्थ असा निघाला की जे काय ॲटम म्हणून असेल एक, ओके, त्याच्यामध्ये आणि इलेक्ट्रॉन्समुळं डेव्हिएशन होणार नाहीत. ओके, गोल्ड फॉईल आहे म्हणजे परत म्हणलं ना की गोल्डचे ॲटम्स आहेत ना ते, मग असे ॲटम्स आहेत, असे आहेत, असे आहेत. ती जी किती पण थिन असली तरी ॲटमची साईज फार छोटी असते आणि त्यामुळे ॲटमची अशी रचनाच आहे ती. विदाऊट एनी डेव्हिएशन 99%च्या पुढं आहे संख्या ती. याचा अर्थ मोस्ट ऑफ दी पार्ट ऑफ ॲन ॲटम, तो एक ॲटम, दुसरा ॲटम, नाही का, एक ॲटम, दुसरा ॲटम, तिसरा ॲटम, इथे एक ॲटम, इथे एक ॲटम, वरती एक ॲटम, नाही का, असा जो लेयर असेल, असा असेल, असा असेल, तर थिन फॉईलमध्ये काहीतरी रचना असेल तर त्यातून तो विदाऊट एनी डेव्हिएशन अल्फा पार्टिकल्स इफ दे पास, याचा अर्थ नो चेंज इन, याचा अर्थ मोस्ट ऑफ दी स्पेस, एक ॲटम म्हणून जो काय असेल त्याचं इलेक्ट्रॉन्स रिवॉल्व राऊंड द न्यूक्लियस. तर डेव्हिएशन तर इट विल नॉट टेक प्लेस बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन्स, हे फिक्स. मोस्ट ऑफ द स्पेस ऑफ ॲन ॲटम इज एम्प्टी असं दिसतंय. एम्प्टी म्हणजे ॲटम हा असा मोस्ट ऑफ दी मेजर पार्ट, त्याचा व्हॉल्यूमचा विचार केला तर व्हॉल्यूममधला एक ॲटम म्हणून जर असं समजा एक इमॅजिनरी एवढं सर्कल काढलं आपण, ओके, तर अल्फा पार्टिकल सिन्स दे पास थ्रू इट विदाउट एनी डेव्हिएशन्स मीन्स मोस्ट ऑफ दी पार्ट ऑफ द ॲटम इज हॉलो ऑर एम्प्टी. ओके, असा त्याचा अर्थ निघाला. आणि जे काही थोडेफार डेव्हिएशन झालेले आहेत, फार थोडे झालेत, पण ते झाले असतील तर कुणामुळे झालेले आहेत आणि थोडेच झालेले आहेत, तर गोल्ड फॉईलमधले अल्फा पार्टिकलला डिव्हिएट करू शकणारं काहीतरी हेवी असलं पाहिजे गोल्ड फॉईलमधले ॲटममध्ये. आणि ज्या अर्थी ऑनली फ्यू, व्हेरी व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल्स डेव्हिएट, ते ॲटमच्या एकूण जे काही व्हॉल्यूम असेल त्याच्या तुलनेमध्ये त्याचं व्हॉल्यूम ते काय ॲटममध्ये त्याचा मास असेल बऱ्यापैकी, कारण अल्फा पार्टिकलला डेव्हिएट तर इलेक्ट्रॉन्स करू शकत नाहीत. मग केलं कोणी, तर आम्हाला माहिती आहे ॲक्च्युली प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स हेवी आहेत, व्हेरी व्हेरी फ्यू डेव्हिएट. तर त्या सगळ्यावरून आणि मग किती मी आता सांगितलं अंदाजे तुम्हाला ते त्याच्या आसपास आहे सगळं, राऊंड फिगरमध्ये व्हॅल्यूज दिले. त्याच्यातून काय लक्षात आलं की मोस्ट ऑफ दी पार्ट ऑफ दी ॲटम, व्हॉल्यूम ऑफ ॲटम, वन ॲटम विचार केला तर इज एम्प्टी अँड व्हेरी फ्यू डेव्हिएशन्स. द डेव्हिएशन्स आर बिकॉज ऑफ कोलिजन म्हणा किंवा रिपल्शन म्हणा. ओके, कारण का आम्हाला आता त्याच्या पुढे जाऊन माहिती आहे. ओके, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स दे आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस, नाही का. फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट काय असेल ते असेल, मी असं काढतो, एक असं इमॅजिन करा. अजून आपण ऑर्बिटची भाषा वापरतो आहे म्हणून. रुदरफोर्ड नंतर काही गोष्टी आल्या पण त्या माहीत असल्यामुळे आम्हाला 9th आणि 10th लेवलला, त्यामुळे ते वापरून आपण ते समजून घेतो आहे की मग इकडे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत आहेत, इकडे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत आहेत, नाही का, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत आहेत. अल्फा पार्टिकल इकडे आला किंवा इथून गेला तर काय प्रश्नच नाही. इथं इफ इट कोलाइड्स विथ इलेक्ट्रॉन नो डेव्हिएशन, आणि इथून गेला, इथून गेला, इथून गेला, इथून गेला तर नो डेव्हिएशन. अल्फा पार्टिकल इकडे आला तर कोलिजनमुळं पण होणार, किंवा प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज, न्यूट्रॉन्स आर न्यूट्रल त्यांच्या. आणि अल्फा पार्टिकल हा शेवटी मग अशी मी म्हणाल तसं 2 प्रोटॉन्स अँड 2 न्यूट्रॉन्स म्हणजे 2 पॉझिटिव्ह चार्ज
helium nucleus, repulsion. The deviation is because of protons and neutrons which are present in the nucleus, and even nucleus is at the center, and the volume of the nucleus, volume of nucleus म्हणजे प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स टुगेदर, ते टुगेदर असणं, त्याला जर इमॅजिनरी बाउंड्री आखली तर त्याला न्यूक्लियस म्हणत ॲक्च्युली. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर टुगेदर, आणि मग तो त्या केसमध्ये किती असतील तेवढे प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स, जसं की हिलियममध्ये 2 प्रोटॉन्स 2 न्यूट्रॉन्स. ओके, क्लोरीन आपण समजा 35वाला घेतलं तर 17 प्रोटॉन्स 18 न्यूट्रॉन्स, म्हणजे ते प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर टुगेदर, आणि ते हेवी असलं तरी व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय दॅट स्पेस ऑफ दी ॲटम, ॲटमच्या व्हॉल्यूमच्या तुलनेत व्हॉल्यूम ऑफ द न्यूक्लियस, व्हॉल्यूम ऑफ द न्यूक्लियस is very very small, is very very small. ओके, मग तो व्हेरी व्हेरी स्मॉल म्हणजे किती फरक आहे ते मुद्दाम नोट्समध्ये वगैरे ते दिलेलं असतं. आपण पहिला एक जजमेंट घेऊया, एक स्टोरीसारखं समजून घेऊया. अँड इलेक्ट्रॉन्स मास इज निग्लिजिबल, बट द व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस, दॅट इज व्हेरी व्हेरी लार्ज. आणि त्यामुळे असं झालं की अल्फा पार्टिकल्स इफ दे पास, हा एक ॲटमचे रिप्रेझेंटेशन आहे, इथून पास झाले इलेक्ट्रॉन्सवर कोलाईड झाले, तर दे विल पास विदाउट एनी डेव्हिएशन. अँड वेन दे कोलाईड विथ न्यूक्लियस, म्हणजे प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर टुगेदर, त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो, देर विल बी डेव्हिएशन. आणि मग ज्या अर्थी डेव्हिएशन 99% पेक्षा जास्त अल्फा पार्टिकल्स पास थ्रू ॲटम्स, असा मग दुसरा ॲटम, तिसरा ॲटम, त्याच्या मागे एक ॲटम आहे, त्याच्या पुढे एक ॲटम आहे, हे सगळं असून अशी परिस्थिती आहे. याचा अर्थ मेजॉरिटी ऑफ द स्पेस ऑफ ॲन ॲटम इज एम्प्टी, होलो, अँड डेव्हिएशन्स आर बिकॉज ऑफ न्यूक्लियस, आणि न्यूक्लियस इज हेवी ऑफ दॅट ॲटम, गोल्ड फॉईल असो किंवा आणि कोण. स्टील डेव्हिएशन्स आर व्हेरी व्हेरी लेस, निग्लिजिबल, नाही का. बघा, याचा अर्थ व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द न्यूक्लियस इज व्हेरी व्हेरी स्मॉल. आणि मग त्याच्यातून मग एक रुदरफोर्डचं मॉडेल समोर आलं. तो रुदरफोर्डचं मॉडेल जे समोर आलं ते थोडक्यात इथं त्याची मांडणी करूया आणि आपण पुढं जाऊया. रुदरफोर्ड असा 11th एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर ट्युटोरियलला एखादा प्रश्न कोणी विचारला माहीत नाही, पण त्यासाठी नाही आहे. रुदरफोर्ड पूर्वी झाला आहे, तो पुन्हा एकदा व्यवस्थित घेतला की मग त्याचे लिमिटेशन्स, आणि मग त्याच्या लिमिटेशन्समधून मग बोर साहेबांच्यापासून मग आपलं 11th सुरू होतं. बोर्स थिअरीचे बारकावे आणि ते बोरचे रुदरफोर्डचे ड्रॉबॅक्स कशामुळे आले, आणि मग बोरनी त्याच्यासाठी मग रुदरफोर्डचे ड्रॉबॅक्स दूर केले. मग परत बोरमध्ये पण लिमिटेशन्स, बोर साहेबांची थिअरी, नील बोर, ओके, असा तो पार्ट आहे. तर ते थोडं बघूया. येस, सो जस्ट नाव वी हॅव कवर्ड Rutherford's alpha particle scattering, and on the basis of that Rutherford proposed theory, what is an atom, how it is designed, structure. आणि मग आमच्या लक्षात आलं की यार ती व्हेरी व्हेरी फ्यू नंबर ऑफ पार्टिकल्स, पर्सेंटेजमध्ये पण बघा 1 in 30,000, डेव्हिएशन लेस दॅन 90, 1 in 80,000 वगैरे. तर त्यातून काय निष्कर्ष निघाला, आणि डेव्हिएशन कुठल्या तरी हेवी पॉझिटिव्ह चार्जमुळे असणार, तर तो जो हेवी पॉझिटिव्ह चार्ज आहे, ओके, बघा, लार्ज अमाऊंट ऑफ स्पेस इन अॅन ॲटम इज एम्प्टी, हे आमच्या लक्षात आलं. म्हणजेच मग डेव्हिएशन जे काही थोडीफार अल्फा पार्टिकलचे झालेले आहेत ते कुणामुळे झालेले आहेत, तर पॉवरफुल पॉझिटिव्ह चार्ज त्या ॲटममध्ये, एक पॉवरफुल हेवी पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे मास पण हेवी आणि पॉझिटिव्ह चार्ज ॲट द सेंटर शुड बी प्रेझेंट, and that powerful positive charge at the center, that is called as nucleus. आणि मग आमच्या पुढे जाऊन लक्षात आलं की न्यूक्लियस कंटेन्स प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स पॉझिटिव्हली चार्ज, हे न्यूट्रल, बट दे ऑक्युपाय व्हेरी स्मॉल स्पेस इन ॲटम. हा मुद्दा आहे. मग बघा तो की ॲटॉमिक रेडियस, म्हणजे एक ॲटम कुठलाही घेतला त्यात थोडा कमी जास्त असेल, पण ॲटॉमिक रेडियस 10⁻⁻10 मीटर या रेंजमध्ये असेल, तर न्यूक्लियस त्याचं, म्हणजे प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस, नाही का. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राउंड द न्यूक्लियस.
तर मग हे जे ॲटॉमिक रेडियस न्यूक्लियसचं सेंटर आणि शेवटचा इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटमध्ये असेल ते ॲटॉमिक रेडियस या रेंजमध्ये असेल, तर न्यूक्लियसचं रेडियस म्हणजे हे एवढं तर या रेंजमध्ये आहे. म्हणजे 10⁻², याचा अर्थ तो 10⁵ फरक आहे. 10⁵ फरक आहे. म्हणजे आपण 10 पट म्हणतो, 100 पट म्हणतो, 1000 पट म्हणतो. म्हणजे 1000 पट म्हणजे 10⁻³ फरक. तसं हा 10⁵ फरक आहे. रेडियस ऑफ न्यूक्लियस अँड रेडियस ऑफ ॲन ॲटम याच्यामधला. म्हणजे साईजमध्ये किती मोठा फरक आहे बघा. आणि मग हा जो छोटा प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचा टुगेदर त्याला आपण जे न्यूक्लियस म्हटलं आहे याच्यामुळं डेव्हिएशन्स आहेत. आणि हा मास, एंटायर मास ऑफ द ॲटम इज मास ऑफ द न्यूक्लियस. कारण इलेक्ट्रॉन्स मास इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड टू प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. मास ऑफ द इलेक्ट्रॉन्स इज निग्लिजिबल. म्हणजे मास ऑफ द न्यूक्लियस इज कन्सिडर्ड ॲज मास ऑफ द ॲटम. ओके. न्यूक्लिअर केमिस्ट्रीत तेवढे बारकावे आपण विचारात घेतो, आपले रुटीन केमिस्ट्री. पण व्हॉल्यूम ऑफ द न्यूक्लियस इज व्हेरी निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड टू व्हॉल्यूम ऑफ द ॲटम. ओके. हा ती मांडणी केली रुदरफोर्ड साहेबांच्या एक्सपेरिमेंटनंतर. पण मग प्रॉब्लेम कुठे यायला लागले बघा. प्रॉब्लेम कुठे यायला लागले तर इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये वेव्ह मेकॅनिक्स मॅक्सवेल साहेबांची एंट्री झाली. फिजिक्समध्ये पूर्वी हा सगळा पार्ट फिजिक्सचाच, नंतर सोयीसाठी केमिस्ट्री सब्जेक्ट वेगळा झाला. ओके. तर इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये काय सांगितलेलं आहे, वेव्ह मेकॅनिक्समध्ये काय सांगितलेलं आहे, अ चार्ज्ड पार्टिकल इन मोशन पार्टिकल चार्ज, कुठला तरी चार्ज असेल त्याच्यावर, अँड इन मोशन चार्ज पार्टिकल अँड इट इज इन मोशन अँड समजून घेण्यासाठी मी बोलतो आहे ते ऐकायचं आणि मग त्यामुळं ते थोडं लिहितो आहे ते लक्षात येईल काय लिहितो आहे. अ चार्ज पार्टिकल इन मोशन अँड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अट्रॅक्टिव्ह फील्ड किंवा अट्रॅक्शन, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अट्रॅक्शन असं जर असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये म्हणजे वेव्ह मेकॅनिक्समध्ये मॅक्सवेल साहेबांनी काय प्रूव्ह केलं, त्याला त्यांच्यासमोर काय ॲटम, प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड हे काही नव्हतं. जनरल थिअरी आहे. मग ती जनरल थिअरी आहे तर इथं पण लागू होणार, बघूया. तर चार्ज पार्टिकल इन मोशन असं असेल अँड दॅट चार्ज पार्टिकल विच इज इन मोशन इफ इट इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ सम अट्रॅक्शन असं जर असेल तर देन इट म्हणजे तो चार्ज पार्टिकल इन मोशन, then it should radiate energy in the form of radiation should be given out. Electromagnetic radiations आपले सगळे वेगळे विजिबल लाईट, एक्सरेज वगैरे, तोही पार्ट आता याच्यानंतर पुढे येतो डिटेलमध्ये, आम्हाला आत्तापर्यंत बरोबर माहीत असतं. देन इट शूड रेडिएट एनर्जी. ही थिअरी प्रूव्ह झाली. आता आपल्या इलेक्ट्रॉनला हे लागू करून बघूया. हे जनरल थिअरी आहे. आता बघा, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज आहे म्हणजे चार्ज पार्टिकल, अँड इलेक्ट्रॉन स्पिन्स अराउंड इट सेल्फ अँड रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस, हे आम्हाला माहिती आहे. म्हणजे निगेटिव्हली चार्ज आहे, इन मोशन आहे. ओके. अँड इलेक्ट्रॉन नाही का, इलेक्ट्रॉन चार्ज पार्टिकल आहे अँड इन मोशन आहे. अँड हे पॉझिटिव्ह न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आहेत. म्हणजे चार्जच्या हिशोबाने न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज अँड इट हॅज अट्रॅक्शन ओव्हर इलेक्ट्रॉन्स. मग तो इथं असेल. ओके. सो इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल, इट इज इन मोशन अँड अंडर द अट्रॅक्शन ऑफ under the attractive influence of under the attraction of positively charged nucleus positive charge. आता मग जी थिअरी मांडली बघा, मी बोलतो आणि सायमल्टेनियसली लिहितो आहे त्यामुळे तुम्हाला ते कळेल. ते बघून तुम्हाला लिहायच्यासाठी लिहिलेलं नाही आहे. एक्सप्लेन करताना, पुन्हा ऐकताना, मागे जाऊन परत एकदा ऐकायचं, थोडं रफ वर्क करायचं, पॉज करायचं, शिकायची पद्धत आहे. थर्ड पर्सन ज्याचा सायन्सशी काही संबंध आहे त्याला ते वाटेल की असं अरे काहीच
कळत नाही म्हणजे, पण तुम्हाला हे इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे एक्सप्लेन करताना लिहिलेलं असतं ते. त्याचा कंबाईंड इफेक्ट समजण्यासाठी होतो किंवा पॉज करून विचार करण्यासाठी होतो, शंका विचारण्यासाठी होतो. तर ही जी जनरल थिअरी आहे ती इलेक्ट्रॉनला लागू आहे. इलेक्ट्रॉन इज अ चार्ज पार्टिकल, नेगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन इज इन मोशन अँड इलेक्ट्रॉन इज अंडर द अट्रॅक्टिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ न्यूक्लियस. मग असं असेल तर त्यांनी काय सांगितलं, जे कोण असेल यात बसतो चार्ज पार्टिकल इन मोशन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अट्रॅक्टिव्ह फील्ड, तर इट शूड रेडिएट एनर्जी, म्हणजे इलेक्ट्रॉन शूड रेडिएट एनर्जी. आता इलेक्ट्रॉन शूड रेडिएट एनर्जी म्हणजे समजा इथं इलेक्ट्रॉन आहे सध्या रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस, समजा त्याची पोझिशन सध्या इथे आहे, कल्पना करूया. तर ती थिअरी प्रूव्ड आहे, ही प्रूव्ड थिअरी आहे आणि ती थिअरी इलेक्ट्रॉन त्या थिअरीप्रमाणे मॅच होतो. म्हणजे इलेक्ट्रॉन, आता ते पुन्हा रिपीट करत नाही, म्हणजे इलेक्ट्रॉन शूड रेडिएट एनर्जी. आता इलेक्ट्रॉन शूड रेडिएट एनर्जी म्हणजे इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी होणार. इलेक्ट्रॉनची कमी एनर्जी झाली तर तो न्यूक्लियसच्या जवळजवळ यायला पाहिजे, म्हणजे तो असा जो रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस आहे त्याच्याऐवजी त्याचा रेडियस कमी 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 होत 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 जसा जसा तो ॲज पर दॅट थिअरी, जर ती थिअरी करेक्ट आहेच, पण ती थिअरी इलेक्ट्रॉनला लागू केली तर, कारण इलेक्ट्रॉन पार्टिकल आहे, पुढे जाऊन आम्ही ते ड्युअल नेचर वगैरे बघणार आहोत, पण इलेक्ट्रॉनला मग ती थिअरी लागू व्हायला पाहिजे. आणि व्हायला पाहिजे तर मग तसं जर झालं तर इलेक्ट्रॉन शूड रेडिएट एनर्जी. मग इलेक्ट्रॉनची एनर्जी रेडिएशन फॉर्ममध्ये इमिट झाली तर त्याची एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन कमी कमी होणार, तर इलेक्ट्रॉनचा पाथ म्हणजे रेडियस कमी कमी होणार. आणि त्यामुळं जो आम्ही असा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस असं काहीतरी कल्पना केली होती तसं न होता रेडियस त्याचं कमी होत 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 अल्टिमेटली इलेक्ट्रॉन शूड फॉल इन द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन शूड फॉल इन द न्यूक्लियस म्हणजे हे सगळे इलेक्ट्रॉन्सला लागू झालं. म्हणजेच काय होणार, दॅट ॲटम विल सीज टू एक्झिस्ट, त्या ॲटमचं अस्तित्व संपणार काही वेळानंतर. पण असं तर होत नाही, ॲटम इज स्टेबल आणि असा तो इलेक्ट्रॉन त्याचे रेडियस कमी होत 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 एनर्जी कमी होत गेली आणि अल्टिमेटली इट फॉल्स इन द न्यूक्लियस आणि ॲटमचं अस्तित्व संपलं. त्यामुळं ॲटम या फॉर्ममध्ये ॲटमचं अस्तित्व ओके वेगळ्या कुठल्या तरी फॉर्ममध्ये राहील, पण ॲटम या फॉर्ममध्ये प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस या फॉर्ममध्ये. आणि असं व्हायला पाहिजे, ही थिअरी करेक्ट आहे, हे तर बरोबर आहे, पण ते इलेक्ट्रॉनला लागू केली ॲटम आणि त्यातल्या इलेक्ट्रॉनला, तर ते लागू होत नाही. याचा अर्थ व्हॉट एव्हर रुदरफोर्ड हॅज एक्सप्लेन्ड, त्यांनी त्या वेळेला त्याच्या वेळेला जे जे काही होतं त्याप्रमाणे केलं, मग लिमिटेशन्स आले, मग आम्ही दुरुस्ती केली, त्यामुळे कोणाचं महत्त्व संपत नाही. रुदरफोर्ड म्हणजे चुकीचा संपला वाया गेला असं नाही. तर रुदरफोर्ड कॅनॉट एक्सप्लेन दिस, याचा अर्थ समथिंग एल्स इज देअर, अजून काहीतरी पुढचा अभ्यास करण्याची गरज आहे, हे लक्षात आलं. त्यानंतर रुदरफोर्ड काय सांगतात, ठीक आहे की बाबा ब्रॉडली हेवी पॉझिटिव्हली चार्ज आणि हेवी मास इन द सेंटर ॲट द सेंटर ऑफ द ॲटम. मास ऑफ द ॲटम इज म्हणजे मास ऑफ द, त्याला न्यूक्लियस म्हणलं. मग आता आमच्या नंतर लक्षात आहे की प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स पॉझिटिव्हली चार्ज दे आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस, म्हणजे प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स एकत्र असतात, त्याची जी इमॅजिनरी बाउंड्री असेल त्याला आम्ही न्यूक्लियस म्हणतो. तर मग मास ऑफ द न्यूक्लियस इज ऑलमोस्ट मास ऑफ द ॲटम, बट व्हॉल्यूम ऑफ द न्यूक्लियस इज व्हेरी निग्लिजिबल. आणि हे झाल्यानंतर रुदरफोर्डची थिअरीमध्ये काय सांगितलं, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस. पण इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियसमध्ये रुदरफोर्डनी काही सांगितलं नाही की काय इथं काही इलेक्ट्रॉन्स असतील, या डिस्टन्सवर काही इलेक्ट्रॉन्स असतील, असं डेफिनेट पाथ असतील वगैरे असं काही सांगितलं नाही. तर रुदरफोर्ड काय म्हणतो, फक्त इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस, तर तो बाकी काही मेन्शन करत नाही. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा निघतो की रुदरफोर्डचा अर्थ असा निघतो, रुदरफोर्ड साहेबांची थिअरी स्ट्रक्चर ऑफ ॲटम ऑन द बेसिस ऑफ रुदरफोर्डचं एक्सपेरिमेंट, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस इन एनी पाथ म्हटल्यानंतर म्हणजेच मी असं लिहू शकतो, इन एनी पाथ अँड ऑल पाथ्स, असा त्याचा अर्थ निघतो. म्हणजे हे न्यूक्लियस, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स मग इथं पण असेल, इथं पण असेल, इथं पण असेल, इथं एनी पाथ्स अँड ऑल पाथ्स, असा त्याचा अर्थ निघतो. बरं, तसा अर्थ काढला तरी तेव्हापर्यंतचे केमिस्ट्रीला काही फरक पडत नव्हता, जसं सोडियम क्लोरीन वगैरे, ऑक्टेट रूल वगैरे. त्यानंतर मग स्पेक्ट्रोस्कोपीचा एक्सपेरिमेंट आला. म्हणजे मग आता हा रुदरफोर्डवरून काय समजलं आणि त्याचे काय लिमिटेशन्स आहेत, हे दोन मेजर लिमिटेशन्स, हा एक पार्ट म्हणजे एक लेक्चर म्हणूया. आणि मग बोर साहेबांची थिअरी म्हणजे हे लिमिटेशन स्पेक्ट्रोस्कोपी, त्यामध्ये डिटेल सुरुवात स्पेक्ट्रोस्कोपीने करणार आहे मी नेक्स्ट लेक्चर, सांगून ठेवतो. आता फक्त ओझरचा उल्लेख करतो.
तोपर्यंत स्पेक्ट्रोस्कोपीचा एक्सपेरिमेंट आहे, कारण ते एक्सप्लेन करायला लागतं त्याचा अर्थ काय. तर तो स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय, मग त्याच्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय, आणि मग त्याच्यावरून बोर साहेबांनी काय थिअरी मांडली आणि त्याच्यातले हे ड्रॉबॅक्स जे दोन आहेत ते कसे दूर झाले, असा तो भाग आहे. तोपर्यंत आणखी काहीतरी नवीन होणार असं ती स्टोरी जाईल आणि मग मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण. ओके, तर स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय लक्षात आलं की जो स्पेक्ट्रोस्कोपीचा एक्सपेरिमेंट आहे, इट वॉज फाउंड दॅट इन द स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंट देर वॉज लाईन स्पेक्ट्रा. आता ते मी पुढच्या लेक्चरला एक्सप्लेन करणार आहे स्पेक्ट्रोस्कोपी, लाईन स्पेक्ट्रा, कारण त्याला व्यवस्थित सांगायला लागतं. तरी पण रुदरफोर्ड काय म्हणतात किंवा रुदरफोर्ड काय जे म्हणतात त्याचा जो अर्थ निघतो, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस इन एनी पाथ अँड ऑल पाथ, असं असेल तर, आता सध्या फक्त हे सेंटेन्स ऐकून घ्या फक्त, असं असेल तर देन देअर शुड बी अ, स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सपेरिमेंटमध्ये काय असायला पाहिजे, तर देअर शुड बी अ कंटिन्युअस स्पेक्ट्रा. Actually it is not a continuous spectra, it is a discontinuous spectra or it is a line spectra. म्हणजे स्पेक्ट्रोस्कोपीचे एक्सपेरिमेंटप्रमाणे जे काय समजतं, रुदरफोर्डची थिअरीप्रमाणे काय अर्थ लागतो की देअर शुड बी अ कंटिन्युअस स्पेक्ट्रा. ॲक्च्युअली इट इज अ लाईन स्पेक्ट्रा और डिसकंटिन्युअस स्पेक्ट्रा. दिस वॉज नॉट एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ रुदरफोर्ड थिअरी. आणि प्लस वेव्ह मेकॅनिक्स आता मी बोललो होते त्याच्याप्रमाणे मग इलेक्ट्रॉन स्टेप बाय स्टेप इट शुड फॉल इन द न्यूक्लियस, इट नेवर हॅपन्स, ॲटम इज स्टेबल. आणि रुदरफोर्डच्या थिअरीप्रमाणे आपण इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व राऊंड द न्यूक्लियस इन एनी पाथ्स अँड ऑल पाथ्स म्हटलं तर जो स्पेक्ट्रोस्कोपी अजून नेक्स्ट लेक्चरला मी सांगणार आहे, तो जो एक्सपेरिमेंट असेल त्याचा जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये स्पेक्ट्रा शुड बी अ कंटिन्युअस स्पेक्ट्रा. ॲक्च्युली इट इज अ लाईन स्पेक्ट्रा. मग रुदरफोर्डचे हे दोन लिमिटेशन्स, मेजर लिमिटेशन्स आहेत. तर हे मेजर लिमिटेशन्स थोडक्यात उल्लेख केला आणि त्याची डिटेल्स नेक्स्ट लेक्चरमध्ये येणार आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा रुदरफोर्ड सांगणं गरजेचं होतं. तर ते महत्त्वाचं. नाही तर थॉम्सन वगैरे बाकी जे इंट्रोडक्टरी हिस्टॉरिकल गोष्टी आहेत त्या पुस्तकात आणि नोट्समध्ये पण असाव्या लागतात, त्या तुम्ही वाचायच्या. त्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाच्या नसल्या तरी पण इवन रुदरफोर्ड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. पण तुम्हाला जो आता ॲक्च्युली इम्पॉर्टंट आहे ते बोर स्पेक्ट्रोस्कोपी, बोर ते कुठून सुरुवात झाली ते सांगण्यासाठी रुदरफोर्डला आपल्याला महत्त्व, वी शुड स्टार्ट फ्रॉम दॅट इज वाय आय हॅव स्टार्टेड दिस फ्रॉम हिअर. हा आपण नवीन टॉपिक सुरू केलेला आहे, त्याच्यामधलं हे पहिलं असं सोयीसाठी म्हणूया आपण पहिलं इंट्रोडक्टरी लेक्चर. आणि मग आपण पुढं जे बघणार त्याच्यामध्ये लक्षात येईल आपल्या की लाईन स्पेक्ट्रा आहे असं नाही आहे, वाय, हाऊ, आणि जर ही थिअरी करेक्ट आहे वेव्ह मेकॅनिक्सची, बट इलेक्ट्रॉन्स डू नॉट ओबे, वाय, हाऊ, दॅट वी विल कन्सिडर. बघा असं हे या पद्धतीने 10पर्यंत थोडंसं बघितलं तरी या लेवलला जाऊन आपण बघत नसतो. आणि मग त्याप्रमाणे मग बाकीचे नोट्स वाचा, लेक्चर पुन्हा ऐका. थँक्यू व्हेरी मच.